इथं जाण्याची चुकून पण हिंमत करू नका. जर सरकला पाय तर डायरेक्ट स्वर्गात ना, दगात बॉडी खाली आत्मावरी नाक करते काय. पूर्ण फॉगी वातावरण आहे. असं वाटतंय कुठल्या स्वर्गात, कुठल्या ढगात, कुठल्या फॉगी वातावरण आलोय. नक्की काही आम्ही आहे ना अजिबात थकले नाही. काय आम्हाला वाटलं किती माझ्या पाठी पण कोण आहे दिसत नाही बघा. इथं पण माणसं आहेत, कोण कुठं आहे समजत नाही. तर इथं सनी आहे, तो असं बघितल्यावर दिसतंय. एवढी गर्दी आहे का असं वाटतंय फोटो काढू का नको किंवा दर्शन घेऊ का नको. बघा पूर्ण गर्दी भरलाय पूर्ण पर्यटकांनी. आणि जे बघायला आलतो मेन कोकण कडा बंद आहे, कारण की पाऊस आता असा एवढा जोरात आलता ना, पूर्ण भिजले. पाटून उडून वरून खालून. पॅन्ट बघा तशी, पॅन्ट बघा, ही बघा चिलपिली वातावरण. सगळे वाले टाट झालेत. आपला नवीन ब्लॉगर तन्मय टांडेल, लाईक शेअर सबस्क्राईब येईल 100. वरती काय झालंय, चार हा का, वरती गेलेले जे माणसं होती तर त्याच्यातून 4 जण हरवलेले आहेत. तर शोधकाम चालू आहे. आम्ही पाऊस पडला तर एका असा कोपऱ्यात थांबलोय बघा चौकतर. 5 बघा आमच्या. मंडळी इथं एवढ्यावरती लॉक आहे. आतमध्ये मला वाटते सर्व मूर्तीच आहेत. तिथपर्यंत सारा करू सासा. गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजचा हा ब्लॉग आहे ट्रेकिंग नंबर 3. तर आज आलोय आम्ही हरिश्चंद्रगड. पाठी तुम्हाला दिसत असेल नजारा कसा वाटतंय बघा. हा हा हा, ओ हो हो, आणि खूप सारी पब्लिक आहे. तुम्ही गाड्या बघतच असाल. या बघा पूर्ण बेकार पब्लिक आहे, कारण की आज संडे आहे. दरवेळी आम्ही वीकडे चूज करतो, बट आज विकेंडला आलोय. तर काहीतरी युनिक एक्सपिरियन्स आणि युनिक थरारक सर्व नजारे तुम्हाला बघायला भेटणार आहे. इथंच हा 1 नंबर धबधबा आहे, तो दाखवतो बघा तुम्हाला. कसं आहे, जबरदस्त एकदम पिचपिचीत पिपडी, 1 नंबर वाटतंय. आणि असेच तुम्हाला एक्सपिरियन्स आणि वरती जे होईल ते तुम्हाला सर्व दाखवणार. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथून येताना तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे सर्व असा रस्ता थोडासा घाण आहे, चांगला पण आहे, बट सावकाश येताना. एंट्री फी आहे पर पर्सन 50 रुपये ना, 250 रुपये गाडीचं, 100 रुपये, 30 रुपये. ओके, म्हणजे लाईक गाडीचे पण पैसे घेतात आणि आपले 30 रुपये पर पर्सन थिंग्सो आहे. तर असा हा आहे इथं येण्याचा मार्ग. तो मी शूट नाही केला कारण की माझी थोडीशी बॅटरी लो होती. तर आता पुढे जे होईल ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आता आपली सोबत आहे तन्मय आहे, अमय आहे. आता थोडीशी सर्व जे आम्हाला लागेल आता इलेक्ट्रो पावडर, हेल वगैरे, एनर्जी बघा सर्व आम्ही घेऊन आलोय. तर सर्व आम्ही घेऊन जाणार आहोत. सर्व रेडी आहे. ट्रॅकर्स आपले पाटील, शुभम पाटील, घ्या एक पोज मारा. जय श्रीराम. चलो, तो आता भेटू आपण डायरेक्ट. एंट्री तुम्हाला जे जे होईल ते सर्व दाखवते. तर पूर्ण एंड पर्यंत ब्लॉग बघो. ओके, कुठून पावती गाईज, व्ह्यू बघा जबरदस्त. ठीक आहे, मला वाटते खूप इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग, कारण की जी चढाई आहे ना खूप युनिक आहे. आणि पर्यटक पण खूप सारे आहेत, खूप संख्येने पर्यटक आहेत. बघूया आपण. जी उतरते ना पब्लिक, त्यांना आपण विचारला का किती मंडळी आहे, बोलते खूप सारी पब्लिक आहे. बघूया कसं काय होतंय, सर्व दाखवतोय. दम लागायला सुरुवात झाली.
दम लागते या टायमाला, दम लागते. करू आपण 100%. वरती जो नजारा आहे ना तिथं तुम्ही खुश व्हाल, 100% खुश व्हाल. कारण की जी कोकणकडे आहे ना तिथून जो नजारा आहे ना लाजवाब, अविश्वसनीय भारी. आणि इथे थोडंसं स्लिपरी आहे, हे बघा थोडं स्लिपरी आहे बिकॉज सम रेन अँड माती. हे बघा सिप्लेरी मंडळी आपली चालूच आहे. हे बघा चढाई डेंजर आहे. बाय द वे टी शर्ट कशी वाटते ते पण कमेंट करून सांगा. लालात लाल रेड, मला रेड कलर आवडतो. तर बरं आता रेड ट्राय करूया. ती पण फुल आहे तर जरा देख रो पकड़ा मेरे को, लिंबू की झाडने पकड़ा मेरे को. ही चढाई बघा. स्लिप्रेंद्र स्लिप्लेरे. हो हो जबरदस्त. गाईज आता आपण म्हणलाय रुमाल कारण की डोळ्यावर केस येतात. तर आता पण थोडासा वेगळा लुक वाटतंय ना, भारी वाटतंय. दिस इज ॲडव्हेंचर. गाईज व्ह्यू बघा. पुन्हा एकदा तोच धबधबा बट थोडासा वरती आलोय. ते सर्वजण फोटो काढतात, भारी वाटतंय. चारही साईडला डोंगरच डोंगर. इथं आपला रेलिंग ना हे बघा तुम्हाला दाखवतो. इथून आपला रेलिंग आहे, हात पकडून जायला आहे. तर सो त्याचं टेन्शन नाही. हे बघा इथून जायचं आहे. इथून असं तिकडे. आज खूप गर्दी आहे, संडे आहे. सो बाबा काय सो इझी. काय बोल. इझी. फायनली रेलिंगचा रोड चालू झाला आणि आमचा एक बंदा थोडासा दमतोय. हेल्मेट आणेल, नवीन आहे. होईल सवय 100%. तिथपर्यंत आपण चढून घेऊया थोडा. शुभम पाटील त्यांचे साथी आहेत. पूर्ण रेलिंग आहे बघा, डेंजर आहे पण भारी वाटतंय. बघा बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हॉटेल वागेश्री. फायनली आलोय वरती. हे बघा
आमची गाडी इथे पार्क आहे ही बघा आणि आम्ही एवढ्या वरती आहोत. तीच जी वरतून आपण रेलिंग बघितली ही वाली ती आहे इथं. एक नंबर होत आहे. अजून पुढे अजून जे नजारे दाखवीन ते पूर्णपणे बघण्यासाठी अजूनपर्यंत पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉग बघा. दम लागते तापा लागते. थोडासा जिम पाऊस पण चालू झालाय. बारिश तो चाहिए भाई मानसून सीजन में, नहीं तो मजा नहीं है. पड़े बच्चे पड़े. क्लास गाइस धबधबा डायरेक्ट आमच्या अंगावर. हाय सही आहे बाय. खूप छान वाटतंय. एक नंबर पावसाळी वातावरण आहे हे बघा. भिजलो डेंजर. धबधबा डायरेक्ट आपल्या अंगावर. खोटे बोलायचं नाही. हॉटेल भाग्यश्री कॉपी करायची नाही. हॉटेल लिंबू पाणी एक नंबर. थोडीशी विश्रांती घेतलेली बट जास्त नाही. लगेच चालू केला आणि हा नजारा बघा. एक नंबर. टाना रिव्हर्स वॉटरफॉल. बेकार पण भिजायला होते. भिजलो बघू शकता पूर्ण भिजत चाललो. भिजत बॅग नको भिजवू. चला हॅलो आवाज येतोय का? आता कंच रस्ता धरलं. आम्ही जरा ठराविक रस्ता पकडलाय म्हणजे जरा शॉर्ट चांगला येईल रे. काय करतो कॅमेरा लेके कसा वाटतंय गाईज बघू शकता. लव यू. आता पूर्ण आम्ही इथे एवढ्या वरती स्टॉल आहे. तुला चला मित्रा हे बघा एवढ्या वरती येऊन खाऊ नये एवढं सर्व घेऊन येणं आणि इथं सर्व खरेदी विक्री करणं. इट्स नॉट काही नाही. रोजचा काम आहे त्यांच्यासाठी इझी आहे. आपल्याला बघायला थोडंसं आहे बट त्यांची मेहनत आहे शेवटी. कोलॅबरेशन नो आय डोंट हॅव कोलॅबरेशन. 50% पण नाही झालं कवर. खाली बघ नाही तर पडच्या पडतील. खूप जायचं आहे ना इकडं. तेवढी नाही रिस्क ॲज कम्पेअर टू भीमाशंकर. भीमाशंकरला जी रिस्क होती ती नाही आहे बट इथं पण भारी वाटते. ॲडव्हेंचर खूप. हा जो आपला हरिश्चंद्रगड आहे ना खूप ॲडव्हेंचर आहे. खूप जास्त. धुका बघा. काहीच आपल्या सोबत आवाज घे कुत्र्याचा.
आपल्याला येत ती व्हिडिओ आहे बघ ती धुक्याची व्हिडिओ तो काहीतरी बोलतो डायलॉग जबरदस्त नजारा बघा काय वाटतंय हो 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 असा वाटतंय कुठून चालतं आणि कुठून नाही एक नंबर वाटतंय जबरदस्त हो हो नुसते वॉटरफॉल आणि ते पण आपल्या अंगाच्या वरून जातात म्हणजे आपण त्यांच्या खालून चाललोय एक नंबर बघा ला 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 काही डेंजर पाऊस धबधबा डेंजर सर्व मजा घेतात बघा खूप छान वाटतंय बट तुम्हाला दिसत असेल सेफ आहे बट सेफ नाही आहे इथं जाण्याची चुकून पण हिंमत करू नका जर सरकला पाहिजे डायरेक्ट स्वर्गात ना दगात बॉडी खाली आत्मावरी नाक करते काय செடி முளைக்கும் நான் பூவாக வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் தாயாக நீ சொல்லும் கதை நான் கேட்கும் வர நாமாவும் மாய त्यामुळे चला आता पुढे जाऊ काय निघालंय खूप असं ऍडव्हेंचर आणि पूर्ण फॉग पूर्ण फॉगी वातावरण आहे असं वाटतंय कुठल्या स्वर्गात कुठल्या ढगात कुठल्या फॉगी वातावरण आलोय नक्की काहीतरी एक बोल सर्व प्रकारात आपल्याकडे सर्व प्रकार मिळतील नाद करा हॉटेल भाग्यश्री हॉटेल 44 हॉटेल 44 हॉटेल 28 एजंट ढाबा काही भारी वाटतं एक नंबर काही जातो उडी मारल बघा काही दाखवरा काहीच गमच्या भीती वाटते गमच्या फाटला त्याचा तू येत आम्ही ना अजिबात थकलो नाही काय नाही आम्हाला वाटलं किती काय माहिती समजत नव्हतं काय नाही नथिंग बिटवीन लाईक दॅट समृद्धी मार्ग आहे त्याच्यामध्ये कसा घातली समृद्धी बाबा हद्दे रे काय कसलं लेकांची सेवा केली तू आई कसं पांग फेडू तस सावरे मिठाई हे बघा कसा ब्रिज आहे जबरदस्त नाना ए स्लिपरी वातावरण कोंड्या Peace.
आमच्या अंगावर नाही बाबा बॅग. हा पाटील बरोबर आहे. मी आता 8 किलोमीटर चालवली. पुण्य नथिंग आहे. पूर्ण चारी साईडला धुकाच धुका आहे. माझ्या पाठी पण कोण आहे दिसत नाही बघा. इथं पण माणसं आहेत. कोण कुठं आहे समजत नाही. तर इथं सनी आहे. तो असं बघितल्यावर दिसतोय, असा दिसत नाही. डेंजर बेकार धुका. भारी वाटतंय. अजून किती लांब आहे माहित नाही. बघूया, ट्राय करू कसं काय. मंडळी एवढी गर्दी आहे का असं वाटतंय फोटो काढू का नको किंवा दर्शन घेऊ का नको. बघा पूर्ण गर्दी भरलाय पूर्ण पर्यटकांनी. डेंजर. तर आम्ही थांबलो वेटिंग करतोय बघा. डेंजर डेंजर. पाऊस पण डेंजर आहे आणि त्याच्यात धुका पण डेंजर नाही. बघा आता भिजलो आता. इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. खूप छान वाटतंय. हे बघा. आणि जे बघायला आलतो मेन कोकण कडा बंद आहे कारण की धुकंच एवढा आहे आणि पर्यटक खूप सारे आहेत. सो डेंजर वातावरण आहे. हा नेटवर्क नाही तर फोन फिरवला असता आणि चालू करून लावला असता, बट रेंज नाही आहे. हे बघा. आणि बेकार थंडी लागली. डेंजर. कारण की पाऊस आता असा एवढा जोरात आलता ना, पूर्ण भिजले. पाटून चढून वरून खालून. पॅन्ट बघा तशी. पॅन्ट बघा. हे बघा चिलपिली वातावरण. सगळे वाले टाट झालेत. गाईज एनर्जी ड्रिंक नेहमीप्रमाणे आपला आज हेल आहे, नाही तर दरवेळी प्रेडेटर असतं थोडासा. आणि बेग हे बघा आजूबाजूनी चारी साईडने धुकाच धुका. गणपती बाप्पाचं मंदिर. आपला नवीन ब्लॉगर तन्मय टांडेल. लाईक शेअर सबस्क्राईब लेट येईल पण येईल 100% येईल. माझ्या पोटाला आता चिल करतात, आराम करतात. मग वापस आता खाली जाऊन कोकण गडा बंद केली तर आम्ही थोडासा बघू बरा. थोडासा पुढे आलोय तर बघू बरा चालू आहे का. बट नाही. तर इथं आम्हाला एक गुफा भेटली. बघूया थोडा काय एक्सप्लोर करूया. पूर्ण गुफा. गुफेमध्ये होता. गुफेमध्ये काय नाही आहे. मंडळी थोडा पुढे आलो आणि आपल्या गणपती बाप्पांची एवढी मोठी भली मोठी मूर्त भेटली आपल्याला. खूप भारी वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. आणि इथे गुफा आहे. पूर्ण मोठी गुफा आहे. इकडे आतमध्ये दिसून नाहीत काय आहे. कालोख आहे पूर्ण. मंडळी आहे सर्व इथं. भारी वाटतंय. धुकं जास्त. धुक्यामुळे शेजारचं पॉल कुठं पडतं समजत नाही. आणि रस्ते जास्त नाही इकडे. कोणी कुठं फसतोय. एखाद्या रस्त्याने आड वाटणं गेला तर 2 दिवस सापडत नाही. इतर रेंजचा प्रॉब्लेम. रेंज नाही इकडे. मग चुकलंय मग आपण एक मित्राला कॉल करून सांगतो का मी ह्या ठिकाणी. हाही विषय नाही. बरोबर. सगळेच प्रॉब्लेम असं वाढलेत ना, जाण्यात मजाच नाही. रिस्की घेण्यात मजा नाही. त्यामुळे तुम्ही सहकार्य केलं आम्हाला चांगला असतंय. बरोबर. वरती काय झालंय. 4 हा का. म्हणजे ग्रुप पूर्ण वेगवेगळी जण. तर मंडळी आता आम्हाला थोडंसं समजून आलं की आम्ही आता इथं पोहोचलोय. बट वरती जे गेलेले कोकण गडावर ते आता पावसाळ्यात बंदच असतो का कधी कधी चालू बंद असतो. पूर्ण पावसाला बंदच आहे कोकण. वरती गेलेले जे माणसं होती तर त्याच्यातून 4 जण हरवलेले आहेत. तर शोधकाम चालू आहे. आपलं शोधकाम चालू आहे का. पोलिसांचं शोधकाम चालू आहे. आता हरवले. काय बोलता. कधी सकाळी गेलेली ती मंडळी. 12 वाजता बंद करून टाकलं. काय बोलता. सो मेन रिझन आहे का म्हणजे आता हे घटना तुम्हाला दिसत असेल का. पार्टी कसं वाटतंय.
पूर्ण धुकं आहे. म्हणजे समोरचा माणूस दिसतोय बट एवढा क्लिअर नाही दिसत का त्याला ओळखू शकतोय. तर जी माणसं गेलेली आहेत ना वरती तर ती हरवलेली आहेत. तर खूप असं वेगळं वाटतंय. गणपती बाप्पा मोरया ती सुखरूप असावी अशी आपण प्रार्थना करूया. निघू दे ती लवकर मंदिराकडे जाऊ. बाकी आपण सेफली करतोय. आम्ही पाऊस पडला तर एका असा कोपऱ्यात थांबलोय बघा चौकतर 5 बघा आमच्या पाऊस बेकार आहे. आणि इथं आल्यावर पाऊस येतो. आणि धबधबा बघा स्मॉलेस्ट धबधबा एव्हर. ही व्हिडिओ बघ बेकार 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 पाऊस. आम्ही चाललोय. अरे आला आला आला. 3 देव बसलेत बघा गाईस. 3 देव बसले. त्यांनी गाईज आम्ही देवला झालो पाया पडायला. तर हर हर नमो पार्वती पते. हर हर महादेव. महादेवाची पिंड आहे. खूप छान आहे. तर एवढ्या वरती आम्ही आलो पाया पडायला. बाप्पा हे राम हे राम. मंडळी इथं एवढ्यावरती लॉक आहे. आतमध्ये मला वाटते सर्व मूर्तीच आहेत. सर्व मूर्तीच आहेत. आता आपण वरतून जो मंदिर बघितला तिथं आपण दर्शन घेतला पिंडीवर. आणि तिथूनच राईट साईडला हा आपला पिंड आहे. ती 4 खांब्यांवाली. तिचा एकच खांब आता बाकी आहे आणि 3 खांब तुटलेले आहेत. तर तिथं आपण आता जाऊया. मेन बघायची होती ही पिंड. 4 खांबामधून एकच खांब राहिला. 3 खांब तुटलेले आहेत. आणि ऍक्च्युली जे रिअल बघतो आपण आणि रील वगैरे बघतो ते पूर्ण वेगळं आहे. तर हे बघा रियालिटी बघा. पाण्यातून जाऊन असं दर्शन घ्यायला एवढी गर्दी आहे. तर अशी बेकार एक्सपिरियन्स. बघा पूर्ण डोक्यापर्यंत पाणी आहे. बघा पूर्ण डोकं आहे. बघा थंड पाणी. किती पर्यटक आहेत बघा. खूप संख्येने पर्यटक येतात. हा आता हे एकच ग्रुप आहे पूर्ण. आपला कॅमेरा ब्लर होतोय.
हा एकच ग्रुप आहे बघा. असे खूप सारे ग्रुप आलेत हे बघा. इथं तर खूप गर्दी आहे. काही कसा वाटतंय आणि सर्वजण आम्ही उतरलोय प्रॉपर एकदम सेफली. तर भारी एक्सपिरियन्स. येताना तर एकदम म्हणजे असा झापा लागत आलो झपाझप. मला वाटतं एक तास 15 मिनिटात आम्ही प्रॉपर पोचलो खाली. म्हणजे जास्त फोटो वगैरे कुठंच नाही काढले, डायरेक्ट खाली आलो. म्हणजे बरं खालीच एंड करतो ब्लॉगचा. तर तुम्हाला सगळ्या कसा वाटला सांगा. कोकण कडा राहिला आहे आणि तू जी आपल्याला पिंड बघायची होती 4 पिल्लरच्या मध्ये ती बघितली आणि दर्शन पण घेतला. पब्लिक जास्त हो. संडेला येऊ नका अजिबात. तुमचं काय म्हणणं आहे पाटील साहेब? माझं म्हणणं आहे असं की काय इतकं वाटलं नाही, काय असं काही वाटलं नाही. दुधावरनं पोरं चालू शकतो. म्हणजे त्रास नाही काय नाही, वाटतं झपाझपा इझी. हा आता तुम्ही सांगा. खूप मस्त होतं ट्रेकिंग आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सेफ्टी पण होते. ट्रेकिंग करताना आपल्याला कोकण कडा बघायला मिळाला नाही, बट आपल्याला शिवलिंग बघायला मिळाला. तो आपला चांगला आहे ना. तुम्ही यशाल तर पावसाळ्यात नका येऊ आणि विगडेला या, विकेंडला नका या. विंटर सीझनला या. विंटर सीझनला म्हणजे ते जे वरती होते ना, म्हणजे वरती राहतात ते ऍक्च्युली, तर ते बोलले विंटर सीझनला या तुम्ही, तेव्हा तर याच्यापेक्षा जन्नत जुबेर. तुम्ही नका या, आम्ही तुम्ही आमचा ब्लॉग बघा आणि सॅटर्डे संडेला या. तर भीमाशंकर जर तो ब्लॉग बघितला असेल तो पण बघा. आणि त्याच्या अगोदर आम्ही गेलो त्र्यंबकेश्वर. तर हा 3rd ट्रेकिंग ब्लॉग आहे. हा होता आपला हरिश्चंद्रगड आणि याच्या अगोदर शिर्डी आणि घृष्णेश्वरचा पण आम्ही दर्शन घेतला. तो पण एक ब्लॉग आहे, तो पण नक्की बघा. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा आपल्या सर्व मंडळी. आणि ही अशी आमची मंडळी आहे ना का ती सर्वांना असं पुढे येऊन किंवा उतरताना सर्व सोबत, काय असं कोणला घाई नाही का काय. हे घाई करतात फक्त महाराज. मी पाटील पुढे वाटेल. तर कसा वाटला ब्लॉग नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. का तुम्ही जेव्हा याल तर तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल आणि काय कसं होतं ते तुम्हाला समजेल. आणि छोटीशी कमेंट करा कसा वाटला. आणि पुढे भेटू अशाच आपण ट्रॅकिंग ब्लॉग्स होत राहतील, कारण की पोरं आता पूर्ण जोशात आलेले आहेत. लवकरच इंडिया लवकर बिन थांबता उतरलो डेंजर. तर कसा वाटला ब्लॉग पुन्हा एकदा चॅनल म्हणजे सबस्क्राईब करा. भेटू आता नवीन ब्लॉग. तिथपर्यंत सारा करू सासा. तर बाय बाय, लव्ह यू.